नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलवर. तर शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टी वरती तुम्ही या ठिकाणी अर्ज केलेला असेलच आणि जर तुम्हाला तुमच्या गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी या ठिकाणी पाहायची असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तसेच किंवा लॅपटॉपवरून तुम्ही ती पाहू शकता. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही. तर त्यासाठी तुम्हाला maha-dbt.maharashtra.gov.in या ठिकाणी या वेबसाईटवरती यायचे. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर यामध्ये तुम्हाला शेतकरी बंधू भगिनींसाठी या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये महत्त्वाची सूचनाही दिलेली आहे, ती तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता. तर ते वाचल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली अर्जाची सद्यस्थिती तपासा, निधी वितरित, लाभार्थी यादी आणि शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी या ठिकाणी तुम्हाला असे 3 पर्याय या ठिकाणी डाव्या बाजूला पाहायला मिळतील. तर आपल्याला वेळेनुसार आणि तारीखाविषयी या ठिकाणी आपण आज या ठिकाणी यादी पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर नवीन पेज या ठिकाणी ओपन होऊन जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी अशा प्रकारचे एक ऑप्शन दिसून येईल आणि खाली तुम्हाला लाभार्थी तपशील शोधामध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, शहर, बाप प्रकार, जात, वर्गवारी असे या ठिकाणी 5 पर्याय दिसून येतील. तर यामध्ये तुम्हाला एका सर्व पर्याय या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. तर आपण सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला गाव म्हणजे तुमचं जे गाव, शहर असेल ते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी गाव निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाप प्रकारमध्ये तुम्हाला मित्रांनो तुमच्या समोर बरेच ऑप्शन दिसून येतील. यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण असेल, फलोत्पादन असेल, सिंचन साधने व सुविधा असतील, बियाणे, औषधे व खते असतील, अनुसूचित जाती व जमातीतील प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिसून येतील. तुम्हाला ज्या वर्गातील या ठिकाणी क्रमवार यादी पाहायची असेल त्याच्यावरती क्लिक करायचं. तर आपण कुठल्याही एकावरती क्लिक करूया. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जात वर्गावरही सिलेक्ट करायची. यामध्ये तुम्ही एस-सी, अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल याच्यावरती क्लिक करा. तर एस-सी वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शोधावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी तुमच्या गावातील तारखेनुसार व वेळेनुसार या ठिकाणी तुमच्या समोर यादी येऊन जाईल. तर अशा प्रकारे तुमच्या समोर या ठिकाणी सर्व लिस्ट दिसून जाईल.